नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIची एक नवीन अपडेट आलेली आहे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक नवीन अपडेट आहे तर ती पाहायला मिळत आहे. जाहीर आवाहन केलेलं आहे या ठिकाणी पोलीस व सैन्य भरती योजना कागदपत्र पडताळणी संदर्भात. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पली ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे तर ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. डेट या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकतो 25 जून 2026 आहे आणि त्यात आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याबाबतचा जी अपडेट आहे तर ती आपल्याला दिलेली आहे. तर आपली CET एक्झाम होती तर ती कधी झालेली होती, आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अपडेट आहे तर ती त्यांची या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर यात ज्या विद्यार्थ्यांनी फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा ही जी प्रशिक्षण संस्था आहे तर ती त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स म्हणून सिलेक्ट केला होता. तर त्या ठिकाणी ही जी अकॅडमी आहे फिनिक्स करिअर अकॅडमी तर ती ब्लॅकलिस्टेड अकॅडमी आहे. त्यासाठी त्या ठिकाणी TRTI थ्रू ती जी अकॅडमी आहे तर तिला त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फिनिक्स करिअर अकॅडमी जी आहे तर ती त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स दिला होता तर त्यांच्यासाठी या ठिकाणी परत जे त्यांनी सेकंड किंवा थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ जे पर्याय दिले असेल त्या ठिकाणी तर त्यांच्यात त्या ठिकाणी जे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी 29 जून ते 1 जुलैपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही जो दुसरा, तिसरा आणि चौथा आणि पाचवा जो पर्याय दिला होता तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते करू शकतात. 1 जुलैपर्यंत आपल्याला जी लास्ट डेट आहे तर ती दिलेली आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे केले जाणार नाही. तर त्यामुळे या ठिकाणी जी अपडेट आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर तुमचीसुद्धा जी अकॅडमी आहे तर ती ब्लॅकलिस्टेड असेल तर त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नसेल. ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही तर त्यांनी 29 जून ते 1 जुलैपर्यंत तुम्ही सेकंड, थर्ड आणि फोर्थ जो प्रेफरन्स दिला होता तर त्या अकॅडमीमध्ये जाऊन आपले ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे.